त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांसमोर आज मनापासून राधाचे आभार मानतो। थँक्यू। खरंच माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे। आता सगळं चांगलं होईल। माझा विराजच खूप सुखात राहील। शेवटी विजेंद्रने राधाला सून म्हणून स्वीकारलं। तू का डावतेस? काय गरज आहे अडवायची? सुनैना वहिनी इथे? मुंग्या, तू अजून लहान आहेस, तू फक्त मला घेऊन चल। आता हिला जर इथे बघितलं तर अजून गोंधळ वाढेल। नाही नाही, हिला थांबवलंच पाहिजे। मला त्यांना अडवावंच लागेल। त्याची गरज नाही। काका काका महिला काही सांगा ना। हो बाळा, मी बोलतो त्यांच्याशी, तुझा। वहिनी, भाऊजी, मी तुमचं काही एक ऐकणार नाहीये। माझी राधा, अगं राधाला बिराजदारांनी सून म्हणून ऍक्सेप्ट केलंय, स्वीकारले तिला त्यांनी। तुम्ही काहीतरी खोटं बोलताय। वहिनी, अगं मी तुझ्याशी खोटं का बोलीन? मी खरं तेच बोलतोय। नाही, माझा नाही विश्वास बसत। असं अचानक कसं काय? आणि काय फायदा आहे त्यांचा? स्वतःचा फायदा असल्याशिवाय ते कुठलीही गोष्ट करत नाहीत। वहिनी, असं नाहीये का? काहीही असलं ना तरी शेवटी विराजस त्याचा मुलगा आहे। तोही त्यांच्यासारखाच निघाला तर? असं व्हायला नको होतं। बिराजदारांशी गाठ पडायलाच नको होती। विराजच त्यांचाच मुलगा आहे। बापाचं ऐकून त्यांनी राधाला घराबाहेर काढलं तर? आणि त्यानेही राधाची परिस्थिती ओळखून काळजीने तिच्याशी लग्न केलंय, प्रेमाने नाही। मी बोलते राधाशी। वहिनी, विराजचं प्रेम आहे राधावर। अगं सगळ्यांसमोर कबूल केले त्यांनी। आजचा हा आपला कार्यक्रम अगदीच वेगळा झालाय। सगळ्या भावनांनी भरलेला आणि प्रेमाचे रंग चढलेला। इथे जमलेल्या सगळ्यांचे आभार। पण राधाचं उत्तर ऐकल्याशिवाय या कार्यक्रमाची सांगता होणार नाही, हो ना? आपल्या सगळ्यांनाही उत्सुकता आहे आणि बिराजदार साहेबांनाही जाणून घ्यायची इच्छा असेलच ना? एक मिनिट, मला असं वाटतं की राधाने आता लगेच उत्तर देण्याची काही एक गरज नाही। तुम्हाला सांगतो, आजवर मी नेहमी तत्वानी जगत आलेलो आहे आणि मला असं वाटतं की जगाने तत्व पाळतच जगावं, म्हणून मी आयुष्यभर लोकांवर तत्व लादत आलो। आपल्याला असं कोणावरनं दबाव टाकता येत नाही, तसंच प्रेमातही कोणावर दबाव टाकता येत नाही का? म्हणूनच मी काय म्हणतो की राधाने आता काही लगेच ह्याचं उत्तर द्यायची गरज नाहीये। तिने तिचा वेळ घ्यावा, विचार करावा, विचार करावा, मग उत्तर द्यावं। आता कसं आहे, तुम्ही बघितलंच आहे की माझा मुलगा या राधावर किती प्रेम करतो। म्हणजे माझा मुलगा काय तिला आता सोडून जाणार नाही, त्यामुळे राधाला वेळ द्यायला हवा, नाही? बरोबर आहे, प्रश्न नाजूक आहे, पण वेळ द्यायला हवा। हो, आणि मलाही मान्य आहे। राधाच्या उत्तराची मी आयुष्यभर वाट बघायला तयार आहे।
ह्या पोरीने वेड लावलं माझ्या मुलाला. पण आयुष्यभर जरी वाट पाहिलीस ना तरी आता हिच्याकडून उत्तर मिळू देणार नाही तुला. वहिनी तेच सांगतोय मी तुला. अगं विराजचं प्रेम आहे राधावर. नाही नाही, मला भीती वाटते. मी तिला घेऊन जाणारच. माझा विश्वास नाही बसत आहे. वहिनी, विजेंद्रवर विश्वास नसेल पण विराजस्वर तर आहे ना. अगं त्यानं सगळ्यांच्या समोर राधावरचं प्रेम व्यक्त केलंय आणि विजेंद्रने देखील राधाला सून म्हणून स्वतःहून स्वीकारलाय. तुलाही हेच हवं होतं ना. काय आपण होऊन स्वीकारले? वहिनी, मला माहिती आहे अगं तुझ्या भूतकाळात बिराजदारांनी दिलेल्या कटू आठवणी जास्त आहेत. पण अगं राधाचं तसं नाहीये. विराजच जीवापाड प्रेम करतो तिच्यावर. तिला काही म्हणजे काही कमी पडू देत नाही. तिला हवं ते सगळं करून देतो तो. मी बघतोय ना, स्वतःच्या डोळ्यांनी बघतोय मी. बहिणी, ऐक माझं. तू नको काळजी करूस राधाची, प्लीज. राधाला इथून नको नेऊस तू. वहिनी, भाऊ मानतेस ना ग मला. भावावर विश्वास नाही आहे का तुझा? अगं नवरा बायकोवर इतकं जीवापाड प्रेम करत असेल तर बायकोला अजून काय हवंय? नको नेऊस राधाला तू इथून. विश्वास ठेव माझ्यावर. राधा इथे सुखात असेल. दाऊजी, फक्त तुम्ही म्हणताय म्हणून मी तिला इथे ठेवते. तुमच्या विश्वासावर. ती फक्त तुमची जबाबदारी आहे. आणि हो, माझ्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. मी नक्कीच काळजी घेईन. विराजाच्या आयुष्यातनं आणि बिराजदारांच्या कुटुंबापासून दूर निघून जायचं.